लोकशाही मराठीच्या बातमीचा इम्पॅक्ट झालेला आहे। दहिसरच्या एकसर गावातील 7 एकरचा भूखंड घोटाळा समोर आलेला आहे। अल्पेश अजमेरा बिल्डरचा हा सर्वात मोठा घोटाळा समोर आलेला आहे। प्रस्तावित रुग्णालयाची जागा नफेखोरीसाठी लाटली की काय असं जोरदारपणे चर्चा सुरू आहे। मात्र प्रस्तावित रुग्णालयासाठी कोणतंही पाऊल उचललेलं नाही। लोकशाही मराठीने दाखवलेल्या बातमीनंतर आता हा मुद्दा विधानसभेमध्ये उचलण्यात आलेला आहे। एकसर गावातला महापालिकेचा जवळपास 7 एकरचा भूखंड अद्यापही खितपत पडलेला आहे। विकासक असलेल्या अल्पेश अजमेरा यांच्याकडून जवळपास 350 कोटी रुपये देऊन विकत घेतलेला हा पालिकेचा भूखंड आहे आणि यावर अद्यापही पालिकेकडून प्रस्तावित हॉस्पिटल किंवा खेळाच्या मैदानाबाबत कोणत्याही प्रकारची पावलं उचलली जात नाहीयेत। लोकशाही मराठीने हा मुद्दा सातत्याने उचलून धरलेला होता। 2011 मध्ये दहिसर एकसर गावातल्या अजमेरा बिल्डरनं 2.97 कोटी रुपयांना ही जमीन खरेदी केली होती। 3 महिन्यात पालिकेनं ती 54 कोटी रुपयांना विकत घेण्याचा निर्णय घेतला आणि पुढच्या 9 वर्षात ही जमीन 349 कोटी रुपयांना खरेदी करण्यात आलेली होती। या जमीन व्यवहारात मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला जातोय। पालिकेनं झोपडपट्टी असलेला हा भूखंड नेमका का खरेदी केला असा सवाल लोकशाही मराठीनं पुढे आणलेला होता। आज स्थानिक आमदार मनीषा चौधरी यांनी विधानसभेत हा मुद्दा उपस्थित केला। माझ्या मतदारसंघातील एक सीटीएस नंबर 867 एकूण 60 एकर जमिनीचा भूखंड हा त्यावेळेला तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी आपला पदभार स्वीकारल्यानंतर दुसऱ्याच दिवशी 2.5 करोडचा भूखंड जवळजवळ त्यावेळेला 349 कोटी 15,19,013 रुपयाला विकत घेतला। अध्यक्ष महोदय, आज 5 वर्ष होऊन गेले तरी सुद्धा ह्या भूखंडावरती ज्या बिल्डरने ज्या अधिकाऱ्यांनी ह्याच्यावरती भ्रष्टाचार केलेला आहे, ज्या एखाद्या नेत्याने त्याच्यामध्ये पुढाकार घेऊन हा भूखंड 2.5 करोडचा 349 कोटीला दिलाय, त्याच्यावर अजून कारवाई झाली नाही। अध्यक्ष महोदय, आपल्याकडे कायदा आहे, अशा भूमाफियांवर का आपण कारवाई करत नाही? तर ह्या भूमाफियांवर कारवाई करायला आज त्या भूखंडावरती अनेक बिल्डर येतात, आमच्या तिकडच्या राहणाऱ्या झोपडपट्टी धारकांना त्या आश्वासन देत आहेत की मी हा भूखंड विकत घेतलेला आहे, मी इकडे बिल्डिंग बांधणार आहे। अरे, मुंबई महानगरपालिकेने जर 456 कोटीला तो भूखंड विकत घेतलेला असेल तर बिल्डर कसं काय तिकडे लोकांची दिशाभूल करू शकतात? अशा लोकांवर सुद्धा कडक कारवाई करणं ही गरज आहे आणि त्याबद्दल मी त्याच्याबरोबर आम्ही त्यावेळेला सुद्धा मागणी केलेली की जो गैरव्यवहार करणारे दोषी आढळणारे व्यक्ती आहेत त्यांच्यावर शासनाने कडक कारवाई करावी अशी मागणी मी त्यावेळपासून करत आहे, पण ती अजून होत नाहीये। तरी गृह खात्याने त्याच्यावर चौकशी करून जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई करणं गरजेचं आहे। तर विधानसभेमध्ये हा मुद्दा उचलण्यात आलेला आहे आणि स्थानिक आमदार मनीषा चौधरी यांनी हा मुद्दा उपस्थित केला विधानसभेमध्ये आणि या संदर्भातला घोटाळा झाल्याचा सातत्याने आरोप केला जात होता। मात्र लोकशाही मराठीने ही बातमी सातत्याने लावून धरली होती आणि आपल्या सोबत सध्या स्वतः स्थानिक आमदार मनीषा चौधरी आहेत फोन लाईनवरनं। मनीषाताई, आपलं स्वागत लोकशाही मराठीमध्ये। आपण विधानसभेमध्ये एकसर मधला हा भूखंडाचा मुद्दा उचलून धरला होता। लोकशाही मराठी सुद्धा सातत्याने या मुद्द्यावर आवाज उठवत आहे। आपली पहिली प्रतिक्रिया या संदर्भातली? नाही, पहिली गोष्ट म्हणजे जो भूखंड कोविडच्या महामारीमध्ये लोक मरत होती त्यावेळेला महाआघाडीच्या सरकारने इकडे 3,000 पेक्षा जास्त घरं आहेत आणि तो 2.5 करोडचा भूखंड त्यावेळेला त्यांनी 356 कोटी रुपये समथिंग त्याच्यापेक्षा जास्त त्याच्यामधून 246 कोटी रुपयाला तो विकत घेतला आणि ज्या वेळेला त्यांना आयुक्ताने सुद्धा विरोध केलेला होता आणि अशा परिस्थितीमध्ये ज्या भूखंडाची किंमत तेवढी नसताना अजमेरा बिल्डर कडनं तो विकत घेतला होता। त्याची एसआयटी किरीट सोमय्या यांनी जेव्हा कंप्लेंट केलेली होती तेव्हा एसआयटीची मागणी केलेली होती। एसआयटीचा रिपोर्ट लवकरात लवकर शासनाने जाहीर करावा, काय रिपोर्ट आलेला आहे तो,
आणि त्याच्यावर कारवाई करावी आणि त्या हॉस्पिटलसाठी जो रिझर्व्ह प्लॉट आहे त्या रिझर्व्ह प्लॉटवर हॉस्पिटल करून तिकडे राहणाऱ्या लोकांना त्याच ठिकाणी पुनर्वसन करावं ही माझी पहिल्या दिवसापासूनची मागणी आहे. हां, बरं, पण मनीषाताई, आता या संदर्भात आपण विधानसभेत तर हा मुद्दा उचलला, कारवाईची अपेक्षा देखील आहे. काही आश्वासन दिलं गेलेलं आहे का गृह खात्याकडनं आपल्याला या अजून संदर्भात? उत्तर मिळालेलं नाहीये, पण देवेंद्रजींचं पारदर्शक सरकार आहे, त्याच्यात निश्चित मी वारंवार ह्या गोष्टीचं हे करते. आणि आता तिकडे अनेक भूमाफिया तयार झाल्या, त्या लोकांना सोसायट्यांना अप्रोच करतायत आणि SRA बाबत त्या ठिकाणी सगळे भूमाफिया फिरते. हा. त्यामुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. तर ह्याबाबत सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी की हा भूखंड महापालिकेच्या मालकीचा आहे. महापालिकेला जोपर्यंत जेवढे करोड ह्याला दिलेले आहेत तेवढे करोड मिळण्याशिवाय महापालिका तोट्यात कसं करेल? हा. नाही तर महापालिकेने त्यावेळेस त्या ठिकाणी आपण स्वतः डेव्हलप करून त्या ठिकाणी हॉस्पिटल करावं किंवा महापालिकेने रिझर्वेशन करून जे मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना घर देणार आहेत ती पण करावी. पण त्या ह्याच्यावर ज्या दोषी लोक आहेत, घेणारे पण आणि देणारे पण, त्या दोघांवर कारवाई व्हायला पाहिजे. ठीक आहे, मुद्दा कळला आपला. खूप खूप धन्यवाद. आपण लोकशाही मराठीशी बोललात आणि मनीषाताई प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.